त्याचं जेवण संगीत एकदम क्वालिटी. माणूस कडे हॉटेलला जेवायला जायचं आहे, हॉटेलला जेवायला जायचं. आलत ना. तर दादांनी जेव्हा बोलले आपल्याला माहित का तेवढं बघते दादा तिथं बसले. आपल्या हॉटेलचं नाव सांगा ना एकदा. थोडंसं वरी कॅमेरा कर ना. कर्नाटकमधून बी आहे, इंग्लिशमधून बी आहे, आणि तुला बघायचं असलं तर मराठीमधून सुद्धा आहे. तिकडं बघ कसं आहे त्यांनी पॅटर्न संगत मराठी, कन्नड, हिंदी बी सगळं संगत. ज्यांना जेव्हा यायचं त्यांनी 100% जेवायला या. बाहेरच्या कसं झालं म्हणून भया दररोज चटणी खात असतोय. आज काय आज विचारे ना कोणाला. आज चटणी खातात दररोज. आज काय खायला लागलाय? चटणी खातो चटणी. चटणी घरची आहे. आम्ही चटणी घरी म्हणजे विकतची नाही वापरत. घरची चटणी छान लागते. सगळे बुक्का आणि वापरून करते ते करत नाही आपण. कलर केमिकल सोडा काय वापरत नाही. सगळं घरगुती जेवण. त्याच्यामुळे चव आहे माहिती का? कलर नाही वापरत, सोडा वापरत नाही. कलरची भाजी त्यालाच ओळख येते. आम्ही ते दररोज खातो की आता. हो ना. कलरच्याने काय होतं माहिती का? तेलकट मारते लाल म्हणून. आणि केमिकल ते सगळं चटणीच्या ह्याच्यावर आलेलं आहे. बाकी कुठलं काही नाही, कलर वगैरे काही नाही, बुक्की पण नाही याच्यात. जेवण भारी. आणि जेवल्यानंतर हाताला जे कलर लागतो की नाही हा, काय हा. जेवला की होय, होय, होय. ओरिजिनल घरी जेवल्यासारखंच. असं सूप केलंस का? पलीकडे पांढरा भाजी. रस्सा. पांढरा रस्सा. हा वाला काय? ते सोनकढी. ते आमसूल पासून अगळ पासून तयार होते ती सोलकढी नारळाच्या पाण्यापासून. नारळाचं दुधाचं होते ते. म्हणजे आपण जेवलेलं पचनक्रियाला ते चांगलं ते असतं. मला इकडं टाका तू. बस बस. भाकरी चपाती पण आहे काय लागते ते काय. मला तर भाकरीच बरी आहे. भाकरीच छान वाटत. आम्हाला काय नको तेच आवडीचा चटणीचा. आम्ही नाही. ज्याला जास्त तिखट आवडत आहे ते चटणी घेऊन खातो. आता काय सुट्टी नावा. कशी भाजी भाकर परिताम लिंबू पिळास का? आंबट लागतं मस्त. तुम्ही तुला नवं होऊन आला तू हां जेवायला? मेकअप केलं. मेकअप केलं काय? वसाची मुळे घासून धुवून काढली मेकअप करून. हां. डबल जायचं उद्या थोडा. ते मला जेव्हा आलेलं आमच्या महाराष्ट्राकडे होते का? नाही इकडे रस्सा वगैरे जाणू पांढरा काय नाही होगा. आपल्या इकडे याच्यामध्ये 3 वाट्या असतात. तुमच्याकडे जास्त भात खात नाहीत का?
आमच्या इकडे एक भात अशी चिकनची भाजीची आहे अंड्याची भाजीची आहे असं असतं का आमच्या गावाकडे ताटात लावून देतात ठेवायला जागा राहत नाही ना जून ती. पर्यंत गारपून होतोय भात. हां गरम गरम भात मिळते ना नंतर तिला. हां तुमची भाकरी पण संपली की नाही हा. मग तुम्ही राईस मागवताय मग आम्ही राईस देतो बरं. प्लेट भाकरी झाली की नंतर लगेच राहायचं. सगळं गरम गरम मिळते ना तर बाकी ताईने बनवलं दुसरं बनवायचं ना मी पण असंच बनवते. एवढे पातळ भाकरी मला नाही टाकतोय मोठे मोठे तरी पण 15-20 भाकरी लागतात 15-20 भाकरी लागतात आम्हाला तेवढे मोठे टाकले तरी 15-20 अशा जर तापल्या का नाही संध्याकाळी भाजी टाकायला तर सगळं उजडून गाडीत बसून वाढलं का आम्हाला आम्ही घरी बनवते ते मोठ्या मोठ्या बनवते. तुमच्या बाजूची जास्त लागतात. बाजूच्या भाकरी भाकरी, चिकन. तुमच्या इकडे जेवायचं यायचं नसतं ना आता आम्ही घरी स्वतः बनवून टाकतो चिकन भाजी यांना तो कितीचा माल आहे, रविवारी कापणी घ्यावं. या रविवारी पण येतं का नाही कोणाला मग आम्ही म्हटलं हे येतात का नाही कोणाला त्याचे काम सांगितलं वगैरे ते निघालो होतो का मी निघालो तर लगेच ते दादा आले बसले मग त्यांनी स्वतः म्हणजे मला चटणी भाकर खायची काय मग आपण कसं बोलावणं न्यायचं त्यांना आम्ही पण म्हटलं इथं कामाचं नियोजन कसं कसं असते कोणाला म्हटलं उगाच सारखं नाही 6 बैल धुयचे म्हैस धुयची ते एक 2 शेण रविवार गेलं काढायचं. म्हणजे आम्ही त्याच्या आधी एक खाडं मारलो हा. त्याच्यामुळे ते 2 रविवार गेलं 15 दिवसाला एक खाडं करतो ना हा. 10 15 12 दिवसाला हे बस पाहिजे नसते. लय जाम चाललं तर बघ बसवायचं ते कसं असते तुमचं ते ऊस घेऊन जाता की नाही तुमचं ते मला बिल कसं असते त्याचं आम्हाला किलोमीटर देते म्हणजे आमचं ऊस तोडणीचं काही आणि बैलाची वाहतूक काही ते दोन्ही मिळून एक लावी देतं जनावरं. लसनापूरला 400 रुपये टन त्याच्या पुढे थोडं 12 किलोमीटर गेलं की मग ते 500 रुपये टन असं किती येतं 6-7 टन येतं या दिवसाचं आम्हाला सगळ्याला 600 रुपये पण येत नाही 600 रुपये रोज पडतो एका माणसाला आम्हाला 7 टन आलं तर एका माणसाला 1 टन येतं ऐकू ना ट्रॅक्टरने बैलगाडी पण ऊस पण काही भरते ते. तेवढं जीवाच्या वर भरायचं म्हणजे आपलं त्यांच्यावर पोट असते एका दिवशी गेल्या खाली घेऊन मग काय फरक पडणार झालं होतं का भाकरी सगळ्यांना देते. पाणी पाजते. ह्या इथं आपण फॅक्टरीकडे येतो की नाही त्या पलीकडच्या रोडनं झालं असं तिथं कोपऱ्यात. मग माझ्याकडे का त्यांच्या जीवाच्या वर लोड गेला होता आपल्या बेटा कुठं जीवाच्या वर लोड दिल्यावर मग काय होणार त्याच्यामुळे आम्ही एवढं करीत नाही 7 माणसं आहेत 60 टन उड्या मारीत घेऊन येतो सकाळपासून करताय. बैला बोजे बऱ्याच नाही आम्ही 2च गाड्या करणार होतो म्हणलं 2 नको 3 करायचे 2 गाड्या केल्या असतात माणसं जास्त झाले तर